विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली असून दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे। मतदानाच्या दिवशी मतदारांची जुळवाजुळव, बैठका, सहली आणि गटागटाने मतदान यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। दरम्यान संभाव्य क्रॉस वोटिंगच्या चर्चेमुळे निकालाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे। महायुतीकडून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदेसेना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। भाजपचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रतिष्ठेची कसोटी लागली होती। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे। मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही बाजूंनी मतदारांशी संपर्क, मार्गदर्शन आणि संघटना शक्तीचे प्रदर्शन केले। त्यामुळे अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। मतदार फुटू नयेत म्हणून भाजपने विशेष रणनीती आखली होती। रविवारी पक्षाच्या मतदारांना गोवा येथे सहलीसाठी पाठवण्यात आले होते। बुधवारी सायंकाळी ते कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि भाजप नेते शेखर इनामदार यांनी त्यांच्याशी संवाद साधून मतदानाची माहिती दिली। त्यानंतर गुरुवारी सकाळी हे सर्व सदस्य थेट ट्रॅव्हल्समधून सांगलीतील मतदान केंद्रावर पोहोचले। सांगलीतील अप्पर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी 9च्या सुमारास आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील भाजपच्या जिल्हा सदस्यांनी प्रथम हजेरी लावली। या सदस्यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर मिरज तालुका तसेच कामेरी, पणेराजुरी आणि कोकरूड येथील सदस्यांनी एकत्रित मतदान केले। यावेळी आमदार सत्यजित देशमुख उपस्थित होते। सकाळी 11च्या सुमारास भाजपचे महापालिकेतील नगरसेवक एकत्रितपणे मतदानासाठी दाखल झाले। आमदार सुधीर गाडगे, आमदार सुरेश खाडे, दिनकर पाटील, पृथ्वीराज पाटील, सुरेश आवटी तसेच शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या उपस्थितीत मतदान झाले। महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने आणि गटनेते संदीप आवटी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी एकत्र मतदान करून पक्ष एकजूट असल्याचा संदेश दिला। महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि उद्धव सेना गटाच्या मतदारांची जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली। आमदार जयंत पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी मतदानाबाबत मार्गदर्शन केले। प्रारंभी काँग्रेसच्या मतदारांनी मतदान केले। त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला। उद्धव ठाकरे गटाचे एकमेव मतदार असलेले जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनीही उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्यासह मतदान केले। स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदार असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। दोन्ही प्रमुख उमेदवारांनी गेल्या काही दिवसात मतदारांच्या भेटीगाठी घेत जोरदार प्रचार केला होता। मात्र सातारा जिल्हा परिषद निवडीतील घडामोडी, विविध संस्थांमधील पक्षीय संख्याबळ आणि अपक्ष सदस्यांची भूमिका यामुळे क्रॉस वोटिंगची चर्चा रंगली आहे। त्यामुळे दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला असला तरी अंतिम निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मतदान शांततेत पार पडले असले तरी पडद्यामागील राजकीय हालचाली, मतदारांची बांधाबांध आणि क्रॉस वोटिंगच्या चर्चेमुळे ही निवडणूक राज्यातील चर्चेचा विषय ठरली आहे। आता मतपेटीतून नेमका कोणाचा विजयाचा दावा खरा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।